वर्ष झालं आमच्या पूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतला निधी दिला नाही 15 वित्त आयोगाचा। कॉन्ट्रॅक्टर भीक मागो आंदोलन करू राहिलाय। जलजीवनचा पैसा नाही, कुठल्याच योजनेला निधी नाही आणि तुम्ही बाहेर देशामध्ये खैरात वाटू राहिले। आता इथं महाराष्ट्राचं वातावरण नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार सारखं व्हायला आलंय। तुम्ही बाहेर सूटबूट घालून फिरायला लागले आणि बाहेर खैरात वाटू राहिले। टॅक्स आमचा, कर आमचा आणि मदत म्यानमारला, मदत श्रीलंकेला, मदत इकडं नेपाळला, मदत चालली आमची इकडं बांगलादेशाला। हा जो रस्ता आहे इथं मी झोपलो, हा रस्ता 2 मुख्य गावाला बाजारपेठेला जोडणारा रस्ता आहे। पहिलं गाव आहे बोरगाव वर्ज, माजी बांधकाम सभापत्याचं बोरगाव वर्ज गाव आहे। दुसरं गाव आहे गेवराई पायगा। 4 किलोमीटरचा रस्ता आहे साहेब हा। थोडं पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 4 किलोमीटरचा हा रस्ता आहे। 5वी पासून तर 12वी पर्यंत जवळपास 300 ते 350 विद्यार्थी या रस्त्यानं रोज ये जाय करता पायी 4 किलोमीटर। हे तीर्थक्षेत्राचे रस्ते, भाऊ थांबते जरा, हे तीर्थक्षेत्राचे रस्ते। राजुरीश्वर गणपती यांचं मोरेश्वर गणपती मंदिर बोरगावरच इथे, श्री संत विश्राम बाबा यांचं मंदिर गेवराई पायगा इथे आणि 300-350 पोरं या रस्त्याने ये जाय करता आणि रस्त्यानं दर 100 मीटरला असे डायव्हरे तुंबले। हो, आमच्या देशाची खैरात बाहेर देशाला वाटणाऱ्या लोक हो, आमच्या रस्ते तुम्ही कधी चांगले करणार आहे? आमच्या कॉन्ट्रॅक्टरला कधी तुम्ही कामाचे पैसे देणार आहे? आमच्या ग्रामपंचायतचे कधी तुम्ही 15 वित्त आयोगाचे हप्ते देणार आहे? देशात ही अवस्था असताना 56 इंचाची छाती फुगून तिकडे पैसे वाटायची, खैरात वाटायची कामं तुम्ही लावली आहे। आणि म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या जे बांधकाम विभागाचे अतुलजी चव्हाण साहेब आहे त्यांना निवेदन दिलं। या तालुक्याचे आमदार अनुराधाताई चव्हाण आहे, त्यांना निवेदन दिलं की बाबा हा रस्ता शेतकऱ्यांच्या पोरांसाठी, शाळेत जाणाऱ्या गोरगरीब लेकरांसाठी, गावखेड्यातली पोरं आहे, गरीबाची पोरं आहे, सिटीत शिकायला जाऊ शकत नाही, ट्युशन लावू शकत नाही। इथं बोरगाव वर्जामध्ये एक कॉलेज आहे, 5-25 खेड्यातली पोरं तिथं शिकायला जातात, तो हा रस्ता आहे। आणि त्या 4 किलोमीटर जाण्यासाठी त्या इमोकल्या पावलांना चांगला रस्ता अवेलेबल करून देण्याऐवजी बाहेर बर्बाद झालेल्या देशाला आपला निधी वाटत फिरत आहे तुम्ही सरकार लोक। म्हणून अतुलजी चव्हाण साहेब बांधकाम विभागाचे आणि आमदार अनुराधाताई चव्हाण साहेब आणि डॉक्टर कल्याण काळे साहेब खासदार या विभागाचे तुम्हाला विनंती आहे, सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे। 1 वर्ष झाला जवळपास निवेदन देऊन आमदार साहेबाला आणि बांधकाम विभागाला, त्यांनी दखल सुद्धा घेतली नाही। पण तुम्ही लोक काय म्हणता, हे पोरग स्टंट करतं म्हणता, तुम्ही लोक काय म्हणता, हे फेमस होण्यासाठी असले नाटके करतं म्हणता। पण निवेदन दिल्यावर तुमचे अधिकारी काम काऊन करत नाही? 4-4 महिने 1-1 वर्ष होतं तुम्हाला निवेदन देऊन, निवेदनाला तुम्ही गांभीर्याने का घेत नाही? मग असं आम्हाला काम करावं लागतं। आणि मी अतुलजी चव्हाण साहेब बांधकाम विभागाचे त्यांना हात जोडून विनंती करतो, पुढच्या 8 दिवसात या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली नाही, याचा टेंडर बिंडर केलं नाही तर गाढवावर बसून आदिवासासारखं नंगाट होऊन तुमच्या कार्यालयामध्ये 8 दिवसात घुसणार आहे बाबा। ते तुम्ही काय करायचं ते बघून घ्या, एवढंच सांगतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जवान, जय किसान।